पक्षातील एक आक्रमक चेहरा, धनगर समाजासाठी रस्त्यावर उतरणारा, भाजपसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात रान पेटवणारे गोपीचंद पडळकर आता भाजपला नकोसे झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना शह देण्यासाठी सांगली जिल्ह्यातच नवा धनगर चेहरा शोधलाय। चिमणराव डांगे यांच्या रूपाने एक सुसंस्कृत धनगर युवा चेहरा भाजपला गवसलाय। पण भाजपला पडळकर का नकोसे झालेत? डांगेंना पक्षात घेऊन भाजपने कोणती खेळी खेळलीये हेच सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गोपीचंद पडळकर हे सध्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहेत। सतत आक्रमक कृती, कडवी हिंदुत्ववादी भूमिका, मुस्लिम समाजाला दुखावणारी विधानं, ख्रिश्चन समाजावर जबरदस्ती धर्मांतरण करत असल्याचे आरोप यामुळे ते इतर धर्मियांच्या टीकेचे धने ठरतात। त्याचा फटका थेट भाजपला आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बसताना दिसतोय। पावसाळी अधिवेशनात विधान भवनात झालेल्या मारहाणीनंतर पडळकर यांची राज्यभरात अक्षरशः नाचक्की झाली। सभागृहासमोर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली। फडणवीस यांनीही आमदार माजलेत असा संदेश राज्यात जातोय अशी खंत व्यक्त केली होती। एवढं सगळं घडत असताना देखील फडणवीस हे पडळकर यांना पाठीशी घालत होते। याचं कारण असं होतं की पडळकर यांच्या मागे मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे। दुसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांच्या विरोधात बोलण्यासाठी असलेला आक्रमक चेहरा म्हणून पडळकर यांच्याकडे पाहिले जात होतं। त्यामुळे भाजपकडेही पडळकर यांच्यासाठी पर्याय नव्हता। मात्र फडणवीस यांनी आता सांगली जिल्ह्यातूनच पडळकर यांच्यासाठी पर्याय शोधलाय। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला। वयाच्या 90मधील नेत्याच्या पक्षप्रवेशाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले। ही उपस्थिती बरंच काही सांगून जात होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये नेते येत असताना आता पक्ष सोडून गेलेले मूळ भाजपवाले देखील पक्षात परतू लागलेत, असाच मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। अण्णा डांगे यांना हे भाजपच्या माधव पाटणमधील अत्यंत जुने नेते अशी त्यांची ओळख। त्यामुळेच भाजपने इस्लामपूर भागात डांगे यांना बळ देताना शैक्षणिक संस्था, सूतगिरणी अशा सर्वच गोष्टींचं पाठबळ दिलं आहे। आजही या संस्थांमधील लाभार्थ्यांमुळे इतर समाजाचा जनाधार तर डांगे यांच्याकडे आहेच, पण धनगर समाजाची ही मतपेढी डांगे यांनी स्वतःकडे ठेवली आहे। यातूनच राष्ट्रवादीमध्ये असताना जयंत पाटील यांनीही इस्लामपूरच्या राजकारणात चिमणराव डांगेंना उपनगर अध्यक्ष करून संधी दिली होती। गेली काही वर्ष जयंत पाटील यांच्या राजकारणात डांगे त्यांच्या सोबत राहिलेत, पण आता अखेर डांगे यांनी पुन्हा एकदा भाजपची वाट धरली आहे। फडणवीस यांनीही धनगर समाजाचा एक चेहरा म्हणून चिमणराव डांगे यांच्याकडे बघितल्याचं बोललं जातंय। सध्या जिल्ह्यातील धनगर समाज काही प्रमाणात भाजप समवेत आहेच, पण डांगे यांच्या प्रवेशामुळे हा समाज आता मोठ्या प्रमाणात भाजप सोबत गेल्याचेही संकेत आहेत। आता झालं असं की डांगे हे भाजपमध्ये आल्याने पडळकरांचं वजन कमी होणार आहे, कारण पडळकरांच्या मागे असलेला धनगर समाज डांगे हे आपल्या सोबत खेचून घेतील। असं झाल्यास पडळकरांची भाजपला फारशी गरज राहणार नाही। पण आता भाजप डांगे यांना कसं बळ देतं हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? भाजप पडळकरांना बाजूला करेल का? हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।